आज ऐरोली विभागातील उपविभाग प्रमुख दिनकरजी पागिरे साहेब हे आमचे खूप जवळचे सहकारी आणि चांगले मित्र आहेत. आणि आम्ही बघतोय दिनकर पागिरेंची तर पहिलेपासून समाज कार्यामध्ये भरपूर धडपड आहे की त्यांना काहीतरी इकडे चेंजेस करायचे आहेत. अशा हिशोबाने ते इकडे उतरलेले आहेत. ते तसं बघाल तर वयाने खूप यंग आहेत. यंग वयामध्ये इतकी मॅच्युरिटी येणं आणि इतकं समाज कार्यासाठी स्वतःला झाकून देणं हे भरपूर कमी लोकांमध्ये बघायला भेटतं. दिनकर पागिरेंनी यांच्या अगोदर चांगले चांगले उपक्रम केलेले आहेत. माझे मित्र जिवलग मित्र दिनकर पागिरे आज यांचा वाढदिवस आहे. ते नेहमीच समाजासाठी काही ना काही कार्यक्रम घेत असतात, पण त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी आज आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. त्या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा खूप योग्य प्रतिसाद प्राप्त आहे त्यांना, आणि या अनुषंगाने मी यांना पुढील वाटचालीसाठी, सामाजिक वाटचालीसाठी आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनसेतर्फे म्हणजे तो पुढच्या वर्षी नगरसेवक व्हावा आणि नगरसेवकच्या माध्यमातून त्यांनी इथं शिबिर राबवावं ही सर्वात मोठी शुभेच्छा असेल. तो एक दुसरा भाग झाला, पण मागील 10 वर्षापासून तो मनसेचं काम इथे करतोय. मनसे वाढवण्याचं काम करतोय. सामाजिक आवड निर्माण झालेली आहे त्याला, आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो समाजसेवेचं काम करत असतो. दरवर्षी वाढदिवसाचं औचित्य साधून जरी करत असेल, त्याच्या व्यतिरिक्त देखील तो गोरगरिबांना नेहमीच मदत करत असतो. लोकांसाठी तो तीर्थयात्रेचं पण आयोजन करत असतो. अशी अनेक कार्य आहेत जो तो मागील 10 वर्षापासून करतोय. आता निवडणुकीची सगळी धामधूम आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक आता कार्यक्रम करतायत, पण मनसेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कार्यक्रम हे कायमस्वरूपी करत असतो. त्याच्यामुळे आम्हाला निवडणूक आली म्हणून काहीतरी कार्यक्रम करावा असं काही वाटत नाही. आणि दिनकर आमचा पुढच्या वर्षी नक्की नगरसेवक असेल अशी आशा बाळगतो, त्याला त्यासही शुभेच्छा देतो. दिनेश दादा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेले कित्येक वर्ष सेक्टर 10 मध्ये ते राहत आहेत आणि प्रभागात त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बरेच कार्य चालू आहे. आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आज इथे शिबिर ठेवलेलं आहे, आरोग्य शिबिर, ज्याची खरंच कोरोना काळानंतर तर मी म्हणता येईल की अत्यंत गरज आहे. आणि आज वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचा उपक्रम घेणं हे अतिशय मी म्हणेन दादाने खूप छान उपक्रम घेतलेला आहे. आणि जेवढं माझ्या मते आतापर्यंत 150-200 लोकांनी सकाळपासून आज वर्किंग डे असून सुद्धा लोकांनी नोंद केलेली आहे आणि लोकांनी ते उपस्थिती दाखवलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे सामाजिक कार्य दादा करत आहेत, ते अतिशय सुंदररित्या ते पुढे नेतील अशी मी आशा बाळगते आणि त्यांना या निमित्त पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते.